उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक धारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी नारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथ ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महिमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. युधिष्ठिरला यक्षाने अनेक प्रश्न विचारले. आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. तर एक प्रश्न युधिष्ठिरने यक्षाला विचारलं की आपण प्रिय कसे हो इतरांना. आपण लोकांना आवडले पाहिजे ना. तर आपण लोकांना आवडायचं नेमकं कसं होसेल. त्याने एका वाक्यात उत्तर दिलं. कोणाचं उत्तर दिलं आपल्याला लोकांना आपण आवडले पाहिजे. आपल्याला लोक आवडतं तो वेगळा भाग. लोकांना आपण आवडले पाहिजेत किंवा प्रिय झालो पाहिजे. तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे सांगा बरं. कोणाला उत्तर माहिती आहे. एका वाक्यात. नम्रता पाहिजे. काही जरी आली संकट वगैरे आले तरी शांत राहायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. हां आणखीन कोण सांगेल. पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर मान आपला बाजूला झाला पाहिजे. आपल्याला अभिमान असतो ना आपल्या असणेपणाचा. म्हणजे आपल्या देहाच्या अपेक्षेतला असणेपणाचा अभिमान असतो. मीपणा असतो. लोकांनी आपल्याला मान द्यावा अशी सर्वसाधारण माणसाची एक मनोवृत्ती असते आणि तो मिळत नाही. मग त्यासाठी माणूस आपल्या मानात असतो ना. इकडे तिकडे बघत मी माझ्या मानामध्ये असं म्हटलं तर आपण म्हणतो कशाला हुशार करतो जाऊ दे बघूया नको असं होतं ना. तो प्रिय होत नाही. जो ज्याच्याकडे मान नसतो कसलाही तुम्ही मान द्या नका देऊ तर सर्वांशी हसत मिळत बसतो. मग कोणताही आपला पूर्वग्रह दूषित दृष्टी नसते. मान
म्हणजे आता एखाद्याने आपल्याला चांगला बोलला नाही तर आपल्या काहीतरी आपल्याला वेडवाकडं बोलला आहे तर आपल्या मनात त्याच्याबद्दल जरा पूर्वग्रह दूषित असतं ना. पण ज्याच्याकडे तोही पूर्वग्रह दूषित दृष्टी नसेल तर तो सर्वांशी आपलेपणाने वागतो, प्रेमाने वागतो, तो सर्वांना प्रिय असतो. बरोबर नाही? म्हणजे थोडक्यात काय, आपलेपणाने किंवा कसल्याही हुशार आपल्याला असता कामा नाही. म्हणजे आपण कोणतरी मोठे आहोत आणि लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे, कळलं ना, अशी प्रत्येक अपेक्षा. तुम्ही लग्नात गेला, तुमच्याकडे कोण नाही बघितलं तर बघत पण नाही लोकांना लग्नाला बघत नाही असं होतं की नाही. आणि मग तो मान आहे आपल्याला मान मिळाला नाही. लग्नात मान पानावरनं किती दोघांना नवऱ्याची आई पूर्वी वरमाई म्हणायच्या महाराष्ट्राला, वरमाई जर बिघडली तर लग्नात काही खरं नाही. मग बाकीच्यांचे सगळे घाबरायचे, अरे बापरे वरमाई गेली. वरमाई ही नरमाई असली पाहिजे खरं ना, तर लोकांना आवडेल. अरे किती हे आहे, आपण म्हणतो ना किती बिचारी नम्र आहे, किती छान आहे, असं कधी म्हणतो. ती सगळ्यांना प्रेमानेशी बोलते आहे. आपण कोणतरी वरमाई आहे म्हणजे वराची आई आहे म्हणून हुशारी करत नसेल तर तिथे लोकांना आवडतं. म्हणजे कोणी माणूस ज्यावेळेला आपण नम्र असतो म्हणा किंवा आपल्याकडे कसलाही मानपानाची अपेक्षा नसते, लक्षात घ्या, ही मानपानाची अपेक्षा ज्याच्याकडे असते तो कोणाला प्रिय होत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, कुठे जा, कुटुंबात जा, नातेवाईकांकडे जा आणि तुम्ही तुमचा मानपान दाखवायला लागला तर म्हणतील मनाच्या नको आहे, हाय अगदीच हुशाऱ्या करतोय असं वाटतं ना. पण तोच तुम्ही आपलेपणाने सगळ्यांकडे जा, प्रेमाने बोला, हे सगळ्यांना आवडतं. देणं घेणं दुसरं काहीच नाही आहे, फक्त आपलेपणा जपता आला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं, कळलं ना. आणि हा आपलेपणा कधी जपता येईल लक्षात घ्या. जो मानपान असतो तिथे देहभाव घट्ट असतो पक्का, कळलं ना. तर मी म्हणणाराच असतो ना, त्या मीला एक तर एवढं मोठं व्यापक करायचं की त्या व्यापकतेत सगळे माझेच असं मला वाटतं, तेवढा मी मोठा झाला पाहिजे एक. किंवा त्या मीला इतकं छोटं करायचं, सूक्ष्म करायचं की सर्वांमध्ये मी, तिथे मी कोण वेगळा नाहीच आहे असं ज्यावेळेला होईल त्यावेळेला दोन्हीकडे तो प्रिय असतो. म्हणजे अध्यात्म म्हणा किंवा नेहमीचं व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला मानपान नको. लोक मानपानासाठी झगडतात, मानपानावर, लग्नाबिग्नामध्ये मानपानावर किती भांडणतंटे असतात ना. मोठ्या पूर्वीच्या काळी तर भरपूर झाली, जरा लोक सुधारली मी कोण कोणाला विचारतच नाही ना. आपणच मोठ्या आलाच तर बरं ना, तर जा असं होतं ना. असा तो प्रकार आहे. म्हणून इथे सर्व आपलेच आहेत ही भावना असेल तरी मानपान नसतो. किंवा मी म्हणून कोणी नाही आहे, ते ईश्वरी तत्व आहे, सर्वांशी ते आपण एकरूप होऊन गेलो. म्हणजे इतकं आपण सूक्ष्म झालं पाहिजे की तिथे मानपानाची कशी अपेक्षाच नसते. हा इथे परमार्थ सगळं घडलेला आहे आपल्याला, की आपल्या जीवनामध्ये ह्या मीला व्यापक करता आलं पाहिजे. एवढं व्यापक करायचं की ते मी अमुक उरता कामा नये, आहे ते सर्व चैतन्य शक्तीच आहे. हा मी व्यापक होण्याचं ही एकच चैतन्य शक्ती. आणि हे व्यापक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, सद्गुरू भक्ती फार महत्त्वाची. ज्ञान अधिक भक्ती तिथे आहे प्रगती परमार्थामध्ये. नुसतं ज्ञान म्हटलं की अहंकार येतो, पहिलं लक्षात ठेवा. जितका माणूस ज्ञानी तितका त्याच्याकडे अहंकार असतोच. म्हणून ज्ञान प्राप्त केल्यानंतर भक्ती मार्ग घेतला पाहिजे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती असा शब्द वापरला. ज्ञानाच्या नंतर ज्ञान पहिलं प्राप्त करून घ्या, कारण सद्गुरूंकडे जे आपण येतो ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी येतो. आता सद्गुरूंकडे ज्ञान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय, परत एक एक लक्षात ठेवा. सद्गुरूंवर श्रद्धा ही असलीच पाहिजे, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानावर श्रद्धा असली पाहिजे, आणि शेवटी तिसरी आपली आपल्यावर श्रद्धा असली पाहिजे. 3 गोष्टी असल्या तर श्रद्धा परफेक्ट. नुसती सद्गुरूंवर श्रद्धा आहे, ज्ञानावर श्रद्धा नाही, तर ती श्रद्धा प्रगती करण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. तेवढा पुरते आपण सद्गुरू म्हणून अनेक लोक बघितलं, आपल्या सद्गुरूंकडे अनेक लोक जवळ होते,
सद्गुरू श्रद्धा आहे, पण सद्गुरूंनी केलेल्या ज्ञानाप्रमाणे आचरण नाही. पाहतो ना आपण, म्हणजे सगळं आहे, म्हणजे असं कोणा टीका वगैरे नाही. वस्तुस्थिती काय, सद्गुरू म्हणजे पै माऊलींच्या जवळ बरेच लोक होते, जवळची सर्कल भरपूर होती त्यांच्या. आपण म्हणतो ना सर्कल असतात, म्हणून मी नेहमी म्हणतो महाराजांकडे सगळे शिष्य सांगितले, पण एक सांगत नाहीत, आणि ते म्हणजे लाडावलेले शिष्य. लाडावलेले शिष्य लाडावून गेले. लहान मुलाला लाड भरपूर केलं तर काय होतात, बिघडतात. म्हणजे सद्गुरूंनी लाडावलं, पण अनेक म्हणजे आम्ही सद्गुरूंचे करता ज्ञानाकडे दुर्लक्ष. हे जे दुर्लक्ष झालं की म्हणजे तर काही उपयोग होत नाही. पण म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. सद्गुरूंकडे आलं तर आपण ज्ञानासाठी आलेलो आहोत, ही पहिली गोष्ट. म्हणून सद्गुरूंकडे ज्ञान आत्मसात करण्यासाठी सद्गुरू श्रद्धा ही असायलाच हवी. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती असं जे आपण म्हणतो ना, ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. ज्ञान काय, हे सर्व चैतन्य स्वरूपच आहे. सद्गुरू म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. ते श्रद्धा कशी आहे, प्रकाश आपण पाहतो ना, म्हणजे प्रकाशात सगळं पाहतो, पण प्रकाशाला पाहू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, प्रकाशाला आपण पाहू शकत नाही. प्रकाश हा अदृश्य आहे, पण त्याच्यामध्ये सगळं दृश्य होतं. काय समजलं की नाही? तुम्हाला कशावरनं प्रकाश दिसू शकत नाही असा प्रश्न होतो ना. तर नेहमी लक्षात, सूर्याकडून चंद्रापर्यंत प्रकाश जातो, पण मध्ये कधी दिसत नाही. तो दिसतो चंद्रावर. चंद्राचा प्रकाश आहे तो कोणाचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे. पण तो सूर्याचा प्रकाश, सूर्याचे जे किरण मध्ये काही म्हणजे मध्ये काही वस्तू त्यांच्या येत नाही, तर ते अदृश्य असतात. जरी आपण आपल्या घरात पण अगदी काळोख करा, पण कचरा कसलाही असता का म्हणा, एकच बॅटरी मारतो, मध्ये काही दिसत नाही. समोर जिथे भिंतीवर बॅटरी पडेल तिथेच प्रकाश दिसतो मध्ये. पण मध्ये जर धुळीचे कण असेल तर ते दिसतात आपल्याला. किरणं दिसतात, म्हणजे किरणं खरी दिसत नाहीत. किरणामध्ये जर हवेमधला जो कचरा असतो त्याच्यामध्ये किरणं पास होतात, म्हणून ती किरणं दिसतात. कळलं ना? म्हणून सूर्याकडनं ज्या वेळेला चंद्रापर्यंत प्रकाश जातो, त्यामध्ये पोकळी असल्यामुळे तो प्रकाश दिसत नाही. आणि जेव्हा तो चंद्रावर पडतो त्यावेळेलाच तो दिसतो. म्हणून प्रकाश दिसत नाही हे पहिलं लक्षात आलं. नाही लोकांना आम्ही प्रकाश पाहतो, प्रकाश नाही पाहू शकत. प्रकाशात सगळं पाहता, पण तोच प्रकाश सूर्याकडे ज्यावेळेला स्फुरतो, केंद्रित होतो. सूर्य म्हणजे काय, प्रकाशाचा गोळा. जो प्रकाश बाहेर दिसत नाही तो सूर्य दिसतो. तसं चैतन्य सर्वत्र आहे, पण ते दिसणार नाही. चैतन्यात सर्व चाललंय, दिसणार नाही. पण चैतन्याचा गोळा कुठे, सद्गुरू. चैतन्याला अनुभवायचं तर सद्गुरूला अनुभवा, कारण चैतन्य स्वतःहून मार्गदर्शन करायला येत नाही. परत लक्षात, कारण ते दिसतच नाही, ते काय मार्गदर्शन करणार. त्या चैतन्य स्वरूपातून सद्गुरू तत्व जे निर्माण होतं, ते सद्गुरू तत्व मार्गदर्शन करण्यासाठी जन्माला येतं. खरं सद्गुरू सांगतो, म्हणजे पोपट पंचवाले सद्गुरू नाही म्हणत नाही. ज्याच्या आतून स्फुरण होतं सतत सांगण्यासाठी, त्या सद्गुरूंकडे नुसती तळमळ असते देण्याची. सूर्याकडनं जसा प्रकाश भरभरून वाहत असतो, तिथे कधीच थांबलेला नसतो. सूर्याचा प्रकाश कधीच थांबत नाही. आपण काळोख म्हणतो, म्हणजे सूर्याच्या ठिकाणी आपली पाठ होते, म्हणजे पृथ्वीचा तो तिकडे गेलं मागच्या बाजूचा, त्यामुळे तो आपल्याला काळोख दिसला. पण तो प्रकाश, सूर्य तसाच झळकतोय. सूर्य कधी विजलेला नाही की बंद झालेला नाही प्रकाश. तसं चैतन्याचा जे स्वरूप आहे सगुण, म्हणून सद्गुरूंकडचं ज्ञान कधीच संपलेलं नसतं. सतत त्यांच्याकडे ज्ञानाचा प्रकाश देण्याची सहज प्रेरणा असते, सहज. आणि हे सहज प्रेरणेमध्ये कसलाही फायदा तोटा तिथे नसतो. समोरच्याला हे ज्ञान मिळावं आणि त्याचं हित व्हावं, ही एकच इच्छा असते. त्यामुळे अनंत स्वरूपाची भक्ती म्हणजे सद्गुरूंची भक्ती, ही पहिल्या व्यवस्थित अंडरलाईन करून ठेवता आलं पाहिजे की ते सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, तर तो ज्ञानसूर्य आहे, आत्मसूर्य. आणि त्या आत्मसूर्याला पाहतात त्यावेळेला परमेश्वराला आपण पाहतो किंवा त्या चैतन्य स्वरूपाला पाहतो. हे ज्ञान, आणि ज्ञानातून तिथे भक्ती झाली.
सद्गुरू व्यक्ती पाहिलं तर भक्ती होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, व्यक्ती म्हटले तुम्ही थोडे दिवस बघताना त्याच्यातले दोष पाहायला लागतात, कुठे दिसतंय आता हे असे करतात, हे असे चालतात. म्हणून ज्यांना पै माऊलींकडे सद्गुरू म्हणून ज्यांनी पाहिलं ते काही टीका करणारे पूर्वीचे पत्रकार होते. काही पत्रकामध्ये टीका केली, कुठे आणखी म्हणून टीका केली. का? कारण त्यांना ती व्यक्ती दिसते, तिथे ती परमेश्वरी शक्ती आहे ती कळत नव्हती. लक्षात घ्या. पण ज्यांना माहिती आहे त्यांना तो परमेश्वरच होता. सद्गुरू म्हणजे ही परमेश्वरी शक्तीच आहे. भक्ती तिथे सुरू होते. जोपर्यंत सद्गुरूंची खरी ओळख होत नाही तोपर्यंत खरी भक्ती होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती झाली पाहिजे. नुसती ज्ञानपूर्व भक्ती ही व्यक्तीची पूजा असते. परत लक्षात घ्या, ज्यांच्याकडे ज्ञान नाही पण सद्गुरू म्हणून जे पूजन करत होते ती व्यक्तीची पूजा करत होते. पण ज्यांच्याकडे ज्ञान प्रकट होतं ते त्या परमेश्वरी शक्तीची पूजा करतात. फरक दोघांमधला आहे. म्हणून इथे पहिली सद्गुरूंचीच ओळख झाली पाहिजे. म्हणजे सद्गुरूंना सद्गुरू म्हणून आपल्या मनामध्ये सद्गुरू म्हणून त्यांच्यापुढे शरणागत होण्यापूर्वी बरोबर 1 वर्ष त्यांचं बरोबर पहा काय करतायत. लक्षात घ्या, सद्गुरू म्हणून पटकन लोक जर स्वीकारतील आणि थोडे जण कोणी कानात झाले बरोबर नाही ते बघता त्याच्या मनातला संशय यायला लागतात, अरे बरोबर आहेत की नाही. पण खऱ्या सद्गुरूंकडे जरी कोणी गेलं तरी त्याला सद्गुरू म्हणून पाळण्यासाठी वर्षभर तिथे पाहत बसलं पाहिजे, काय बरोबर आहेत का, इथे चुकतं की इथे चुकतं, पैसे मागतात की नाही मागत, अपेक्षा का निरपेक्षा. इथे जर असेल आणि त्यांचं ते वर्षभर तुम्हाला जर बघितल्यानंतर कळलं की निरपेक्ष जे आहे ते निरपेक्ष आहे, त्यांच्याकडे ज्ञान भरभरून आपल्याला प्राप्त होतं, त्यांच्यामुळे आपल्याला बरंच काही कळतं, तिथे मग सद्गुरू म्हणून शरणागत होता. म्हणून ती सद्गुरू म्हणजे व्यक्ती नसते. ज्ञानाग्नीचे ने मुखे जेणे जाळले कर्म अशेके तो परब्रह्मची मनुष्य वैके ओळखतो. हे कोण सांगते? ज्ञानेश्वर. की जिथे ज्ञानाग्नीचे मुख म्हणजे ते ज्ञान आहे नुसतं भरभरून आणि त्यांच्यातून त्यांचं ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म अशेके म्हणजे त्यांचं कर्म कसं असतं? स्वरूप भावातून असतं. म्हणून त्यांचं कर्माला काही फळबिळ हा प्रकार नसतो. कारण त्यांचं कर्म असतं ते अकर्तेपणाचं कर्म असतं. आता अकर्तेपण म्हणजे काय? काही करत नाही तो अकर्ता का नाही? सगळं काही करतो पण मी करता म्हणत नाही तो अकर्ता. कळलं? तर ही सद्गुरू भक्ती ज्याला जमली त्याची ज्ञान आणि भक्तीतून सतत प्रगती होते. ज्याला नुसतं सद्गुरू म्हणजे ज्ञान नाही आणि तो भक्ती करतो ती व्यक्तीची पूजा आहे. मग सद्गुरू म्हणतात व्यक्ती म्हणजे परमेश्वर नव्हे, शक्ती म्हणजे परमेश्वर नव्हे, हे कळलं पाहिजे. सद्गुरूंची भक्ती करा म्हणतात. सद्गुरू म्हणजे कशाला भक्ती करा? सद्गुरू म्हणजे ती परमेश्वरी शक्तीच आहे. ते अनंत स्वरूप शक्ती जो प्रकाश जो व्यापक आहे तो सूर्याच्या ठिकाणी जो एकवटतो तेव्हा सूर्याचं तेज दिसतं. तसं ज्ञान जिथून एकवटतं जिथून स्फुरतं त्याला म्हणतात सद्गुरू. हे सद्गुरूचं महत्त्व इथे कळलं पाहिजे. त्याशिवाय खरी भक्ती पण कळत नाही. नाही तर आम्हाला माहिती आहे. आता सद्गुरू नेहमी सांगून सगळं माहिती असतं. आता माहिती आहे म्हणून पुढे ऐकायलाच जात नाही. पण नुसतं माहिती झालं म्हणजे ज्ञान झालेलं नाही. परत लक्षात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे की नुसतं मानात लोक राहायला लागले की आपोआप अहंकारामुळे एकमेकांपासून दूर जातात. हा मानच इथे नसायला पाहिजे. आणि हा मान म्हणजे आम्ही मानात आहोत की आम्ही अभिमानात आहोत की आम्हाला हा अभिमान आहे असं जेव्हा काही व्यक्ती म्हणत असेल तर तिथे अहंकार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. इथे कसलाच अभिमान असता कामा नये. आम्ही सद्गुरूचे शिष्य हा मला अभिमान आहे. तुला अभिमानच नको. तू सद्गुरूचे शिष्य आहे. तू सद्गुरूशी एकरूप होऊन राहा. तू त्या ज्ञानाशी एकरूप होऊन राहा तर तुझं खरं असते. तुला तिथे खरं दिव्यत्वाचा भाग आहे. सद्गुरूंचा आहे म्हणून मी मोठा झेंडा लावून सगळं मी सद्गुरूंचा शिष्य करत बसलास तर तिथे परमार्थ नाही. लक्षात ठेवायचं. तिथे सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूपच. इथे जे घट्ट धारणा होते की सद्गुरूंचं स्मरण म्हणजे रूप पाहायचं पण त्या रूपाला पाहिल्यानंतर ते चैतन्य स्वरूपच आहे हा जिथे दृढभाव होतो त्याला म्हणतात निष्ठा. ही निष्ठा
म्हणजे न इष्ठा ती निष्ठा. इष्ठा म्हणजे काय आणि न इष्ठा म्हणजे काय? अनन्य जसं म्हणतो आपण, न अन्य तो अनन्य, दुसरं कोणी नाही, फक्त एकच. सद्भक्त तिथेच जो निष्ठ असतो तो सद्भक्त असतो. श्रद्धा आणि श्रद्धेतून निष्ठा निर्माण होते. एकदा श्रद्धा आली की त्या श्रद्धेतून सद्गुरूशिवाय दुसरं इकडे तिकडे फिरायची गरजच नाही. या सद्गुरू आपल्याला सहज प्राप्त आहे, सहज सद्गुरू आपल्याला सगळं सांगतोय, तरी पण लोकांना कसं घरी खावतात पण बाहेरचं खायची हौस असते ना. जाऊन द्या आज पाणीपुरी खाऊया आता म्हटलं ना की जाऊया बाहेरचा मसाला डोसा खायला जातात. असं का जातात? बाहेरचं खायचे बरं वाटतं खाल्ल्यामुळे, असं काय हे नाही. पण इथे सद्गुरूंकडे आल्यानंतर बाहेरचं ज्ञान घ्यायला जाऊ म्हटलं तर फसाल. कारण आपल्या पिंडाला जे अनुकूल आहे तिथे सद्गुरूचं ज्ञान आपल्याला मिळत असेल तर ते आत्मसात करण्याच्या मागे लागलं पाहिजे. ते आता इथे वेगळं सांगतायत, आता त्या पद्धतीचे सद्गुरू आणखी चांगलं सांगतात. काही जे खरे सद्गुरू असतात ते एकच गोष्ट सांगतात, फक्त शब्द वेगळे वेगळे असतात आणि त्या शब्दाच्या वेगळ्या वेगळ्याचा तो एक वेगळा माहोल असतो. काहींचे शब्द अगदी काही भगवद्गीतेच्या अंगाने बोलतील, कोणी आणखी भागवताच्या अंगाने बोलतील. आपले सद्गुरू नुसतं सर्वसाधारण जीवनाच्या अंगाने बोलत होते. आपल्याला जे उपयुक्त आहे, आपल्याला जे समजलं पाहिजे, आपल्याला सोप्या भाषेत समजतंय ते कळलं म्हणजे झालं नाही, ते आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे सद्गुरू भक्ती म्हणताना ही सद्गुरू भक्ती साधी सोपी गोष्ट नाही आहे. कोणी आम्ही भक्ती करतो, सद्गुरूंचा नमस्कार करतो, मानसपूजा करतो, मानसपूजा केली पाहिजे, सगळं केलं पाहिजे. ती कशी? सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूपच, तिथे व्यक्तित्व हा भागच येत नाही बघायला. म्हणून आजही पै माऊली देहाने नाही, पण देहाच्या अपेक्षेत नुसतं पाहिलं तर ते सद्गुरू नाही म्हणतील. आज सद्गुरू नाही म्हणणारे लोक आहेत. अरे सद्गुरू नाही, सद्गुरू आहेच. ते चैतन्य स्वरूप तिथे आहेच, देह नाही. तिथे स्मरण. आजही आपण जीवनविद्येचं ज्ञान म्हणतो. लक्षात घ्या, सद्गुरूंनी हे सांगितलंय हे आपण ठणकावून का सांगू शकतो? कारण त्याचं ते अधिष्ठान आहे ज्ञानाचं. आणि त्या ज्ञानाच्या अधिष्ठान आपण सांगतो की सद्गुरूंनी असं असं बोलले, असं असं सांगितलंय, असं असं ग्रंथात लिहिलेलं आहे. हे आपल्याला सतत स्मरणात असेल तर ती ज्ञाननिष्ठा. जसे सद्गुरू निष्ठा, त्या सद्गुरू निष्ठेतून ज्ञाननिष्ठा असली पाहिजे आणि त्या ज्ञाननिष्ठेतून आचरण असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट लक्षात की हे प्रत्येक वेळेला सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. आणि इथे सर्व परमार्थाचं सार काय? परमार्थाचं सार अहंकार दूर होणं. लक्षात ठेवा. मग इथे भक्ती कशी करावी सद्गुरूंची? एक सद्गुरूंचे शिष्य होते, बरीच वर्ष सद्गुरूबरोबर राहिले आणि आता त्यांची जायची वेळ आली. जायची म्हणजे दुसरीकडे जायचे होते. म्हणजे पूर्वी ब्रह्मचार्य आश्रम, नंतर ग्रस्त आश्रम, संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम, अशा ज्या गोष्टी असतात. तर 25 वर्षापर्यंत सद्गुरूंच्या गृही राहायचं आहे. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, सद्गुरू मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. सद्गुरूंना कसली अपेक्षा? मला काय नको रे बाबा, तू जा आता. नाही ना, मला द्यायचं, तुम्ही काहीतरी घेतलंच पाहिजे, तुम्ही सांगा काय देऊ. आपण म्हणतो ना गुरुदक्षिणा देणं, असा जो प्रकार असतो. सद्गुरू म्हणाले, तू जे काही निर्माण करतोस ना ते दे. तू निर्माण केलं पाहिजे, तुझ्या निर्मिती पाहिजे ते तू दे. खुश झाला, देतो म्हणून. तो फुलं तोडायला गेला, हार बनवतो. पण तो फुलं कोण? मी निर्माण नाही केली. मग हार काय हो? माझा नाही ना. आपण फळं देऊ म्हटलं, फळं पण माझी निर्मिती नाही. निर्मिती माझी पाहिजे म्हटलं ना त्यांनी. तुझी निर्मिती पाहिजे, ती निर्मिती मला देशील तर मी घे. त्याने अनेक वस्तू पाहिलं की बाबा हे गोड करून देऊ. तिथे सगळं जे आहे ते कोणाचं आहे? परमेश्वरी निर्मिती आहेत सगळ्या. आपली निर्मिती आहे कुठे? पूर्वीचा शिष्य होता, एकदम त्याला वाईट वाटलं, अरे मी काहीच देऊ शकत नाही आणि मी काही निर्माण पण करू शकत नाही. परत रडत रडत गेला आणि म्हणाल, चुकलं माझं, मी काहीच निर्माण करू शकत नाही, मला क्षमा करा. पण ते म्हणाल, तू निर्माण करू शकतोस, आहे तुझ्यावर निर्माण करण्याचं, ते मला दे आणि मला तेच हवं आहे तुझ्याकडनं. आता आला प्रश्न, आता मी काय निर्माण करतो? परत शरण गेला, सांगा, तुम्हीच सांगा मी काय निर्माण करतो? अरे तुझं मी म्हणतो तोच तू निर्माण झालेला आहेस. तो काय देवाने निर्माण नाही केला. मी अमुक तमुक आहे तो कोणी निर्माण केलं? तूच.
ही तुझी स्वतःची निर्मिती आहे. तू जीव झाला आहेस, ही तुझी स्वतःची निर्मिती आहे, लक्षात ठेव. तर ती मला दे, म्हणजे तुझा अहंकार मला दे. हे सद्गुरूंना, म्हणून सद्गुरूंना लोक शिष्याकडनं मागतात काय? शरणागत हो. म्हणजे काय? तू शरणागत म्हणजे सद्गुरू खुश झाला का? नाही, तुझा अहंकार तुम्हाला दे, तिथे तू शरणागत झाला. पै आपुलेने भेदेविन जाणीजे जे माझे एकपण, तयाचे नाव शरण मजेणे गा. की जाणीजे जे माझे एक, म्हणजे तू सद्गुरूंचं आणि मी एक आहोत. एक आहोत म्हणजे सद्गुरूच मुळे हे जीवन चाललंय, सद्गुरूसाठी मी जीवन जगतोय, आणि जे जे आहे ते सगळं सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे, लक्षात घ्या. हे एक 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 गोष्ट आपल्याला, ही भक्ती भक्ती म्हणतात, ही साधी सुधी भक्ती नाही आहे. तिथे पूर्वीचे सत्शिक्षण सद्गुरू असं जे म्हणत होते त्यावेळेला तिथे जी त्यांची भक्ती असे ती भक्ती सांगतो मी तुम्हाला. की सद्गुरूंनी शब्द दिला असं पाहिजे, तर तो शिष्य आकाश पाताळ करून ते देण्याचा प्रयत्न करतो. कळलं ना? आज तशी परिस्थिती नाही आहे, कळलं ना? पण ज्ञानात आपलं आचरण तरी सद्गुरूंच्या मार्गदर्शनापणे झालं पाहिजे, हे तरी आपल्या लक्षात आलं पाहिजे. तिथे आपला मानपान काय, अहंकार काय, हा कमी झाला पाहिजे ना. सर्वात महत्त्वाचं काय, ह्या सद्गुरू भक्तीतून परीक्षण निरीक्षण आपल्याला जमलं पाहिजे. परत लक्षात, नुसती भक्ती केली नाही, परीक्षण निरीक्षण काय? प्रत्येक कृतीमध्ये तू अकर्ता आहेस का बघ. अकर्ते पण परमेश्वर अकर्ताय, सद्गुरू अकर्ताय, मग तू पण अकर्ता झाला पाहिजेस. मी करता म्हटलं की गेलास, मग तिथे शरणागत नाही. म्हणून शरणागती म्हटली तर मनाने शब्द पै आपुलीन पाहिजे, म्हणजे मी असा आहे तसा आहे हे बाजूला कर. जाणीचे जे माझे, म्हणून मीच म्हणजे सद्गुरूच सर्व आहे. सद्गुरू ही चैतन्य शक्तीच सर्व रूपाने प्रगट आहे, हे जर तुला कळलं तर तू शरणागत. तिथे सद्गुरूंना आपला मीपणा बाजूला करून एक त्यांच्या समोर उभं राहणं, नम्र होणं, कृतज्ञतेने त्यांच्याशी संबंध ठेवणं, प्रेमपूर्वक संबंध ठेवणं, आणि त्याच्यातून ते जे सांगतात तेच माझ्याकडनं झालं पाहिजे, हा बोध असला पाहिजे. महत्त्वाचा सांगतो, तो जर बोध नसेल तर तिथे शरणागती पण नसते. म्हणून शरणागती फार महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ज्ञानमार्ग म्हणजे झालं म्हणजे आपल्याला मिळतं. ज्ञानमार्ग हा अहंकाराकडे नेतो आणि भक्ती ही नम्रतेकडे नेते. महत्त्वाचा बोध लक्षात ठेवा. भक्तीला फार महत्त्वाचं आहे, पण ती ज्ञानातून भक्ती झाली पाहिजे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती हा शब्द आहे. ज्ञानपूर्व भक्ती नुसती उपासना असते. जसं आपण जे करतो, देवाची पूजा करतो, प्रार्थना म्हणतो, ही सगळी उपासना आहे. हरिपाठ करतो, नामस्मरण म्हणजे नेमकं न कळता नाम जप करतो, ह्या सगळ्या त्या उपासना आहेत. म्हणून ज्ञानपूर्व भक्ती येते. पण ज्ञानोत्तर भक्तीमध्ये चैतन्य स्वरूपाचं स्मरण आणि चैतन्य स्वरूपच सद्गुरू रूपाने प्रगट आहे. बघायला कधी सगळी रूपं सद्गुरू रूपानेच प्रगट आहे, पण तिथे जीवभाव आहे आणि सद्गुरूंकडे तिथे देवभाव आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात, की प्रत्येक कृती सद्गुरूंची ही दिव्यत्वातून होत असते. म्हणून सहज बोलती तोच उपदेश असं जे सांगतो ना, पण ते कोणाला? सद्भक्ताला. बाकीच्यानं काहीतरी बोलता येतो माहीत नाही म्हणा, हा असं इथे म्हणजे इथे नम्रता आणि तिथे शरणागती किती असली पाहिजे की ते मी पण बाजूला गेलं पाहिजे. आपल्याला एकरूप व्हायचं म्हणजे काय? मी पण बाजूला गेलं पाहिजे, अकर्ते पण आलं पाहिजे. कोणी करताच नाही आहे, हे सर्व सद्गुरूंचं आहे. सद्गुरूमुळे सगळं मिळतं आहे, सद्गुरूमुळे होतं आहे. आणि मनासारखं झालं तर सद्गुरूची कृपा आहे, आणि मनासारखं झालं नाही तर काय म्हणाल? सद्गुरूंची इच्छा आहे म्हणून ते होतं. मान्य कर, म्हणजे जी परिस्थिती आहे ती स्वीकारा. बघा आता तिथून इथे येताना एवढ्या अडचणी आल्या, पण प्रयत्न मनापासून करायचं. फळ काय मिळेल ते मिळेल, तिथे रडायचं नाही. आता वेळेवर पोहोचेन की पोहोचेन माहीत नव्हतं. माटुंगापर्यंत माटुंगा ब्रिज बंद, कारण त्या राजीव गांधीची मोर्चा येत होता येणार आहे म्हणून त्यांनी रस्ते बंद ठेवले. तिथून परत गाडी टिळक ब्रिजकडे तिथे पण जाम. मग तिथून परत बँड्राकडे गाडी काढली, तिथून परत त्या धारावीमधून काढली. बरोबर वेळेवर येता आलं ना. का? प्रयत्न करा, प्रयत्न. पण कोण करतो? अकर्ते पण. फळाची अपेक्षा नाही.
म्हणून वेळेवर पोचलंच पाहिजे. हो, इच्छा आहे, पण पोचे नाही हे त्याच्यासाठी डोक्याला टेन्शन नाही करत बसलं. जायचं, प्रयत्न केला, आलाच तर आलाच, नाही तर झालं. म्हणजे प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आला, कळलं ना. म्हणून प्रयत्न 90% केले पाहिजे, 10% फळाकडे. परमेश्वर जे देईल, जे आपल्याला प्राप्त होईल, ती परमेश्वराने दिलेलं आहे, सद्गुरू कृपेने आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून त्यालाच प्रसाद म्हणतात. जिथे फळाची अपेक्षा नसते, पण जे मिळेल ते प्रेमाने घेतलं, आनंदाने घेतलं, तर तो असतो, तो प्रसाद असतो. नाही तर प्रसाद म्हणजे असं नाही का कुठे कोण प्रसाद देत नाही ना. कुठेही तो पूजा अर्चा करताना तुम्हाला प्रसाद मिळतो. प्रसाद केवढा देतात? पोट भरेपर्यंत खायला देत नाही ना, एवढंसं देतात. किंवा तीर्थ असेल तर आचमन करायचं. लक्षात घ्या, आपल्या पूर्वीच्या काळी ते तीर्थ म्हणजे काय, आचमन करायचं. तीर्थ पाण्यात ग्लास घेऊन पाणी पियायचं नसतं, नाही तर बरं वाटतं. ते गोड गोड चांगलं असं मध बीत घालून, तूप मध दही सगळं असतं ना, छान लागतं. पण तुम्ही म्हणाल एक ग्लास भरून पिन, नाही तो एवढं पोळ जेवढं हातात पुरेल तेवढंच. त्यालाच म्हणतात म्हणजे जे घ्याल ते स्वीकारा. म्हणून तीर्थ म्हणतात. म्हणजे नेमकं काय, तीर्थ यात्रा करायला लोक जातात ना, तर तीर्थयात्रा करायला लोक त्या तीर्थयात्रेपर्यंत पोचतात. पण सद्गुरूच तीर्थक्षेत्र हे ज्याला कळतं, ते तीर्थक्षेत्र चालतं बोलतं आपल्याला दिसतं. लक्षात घ्या, तीर्थ म्हणजे लोक जातात. कुठे कुठे जातात? काय, कोणती? वैष्णवदेवी, मग काशी, पंढरपूर, सगळीकडे धावतात. मला आठवतं गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये तिथे आपल्याकडे पांडुरंग पाटील म्हणून त्यावेळेला पूर्वी महाराजांचे अतिशय प्रेमळ असे हे होते, शिष्य होते. तर एकदा त्या लोकांच्या डोक्यात काय शिरलं, गुरुपौर्णिमा इथे, आणि ते गेले पंढरपूरला. आल्यावर महाराजांनी त्यांना म्हटलं, अरे तुम्हाला काय कळतं बिळतं की नाही, कुठे विठोबा दिसतोय, कुठे तुम्हाला जायचंय माहिती आहे की नाही. मग त्यावेळेला ते ओरडलेले होते. असं पांडुरंग पाटील त्या काळात सांग, पांडुरंग पाटलांची थोडे दिवस कधी आला होता संपर्क, त्यावेळेला ते म्हणाले आम्ही गेलो होतो. मग महाराजांनी आम्हाला असे ओरडले, कारण खरं तीर्थक्षेत्र कळलं नाही म्हणून महाराजांकडे आले असं नाही. सद्गुरू हेच तीर्थक्षेत्र आणि तिथेच तीर्थ, ते ज्ञान देतात ते तीर्थ, आणि तेच तीर्थक्षेत्र. हे ज्याच्याकडे भावना त्याला कुठे जायची आवश्यकता नाही. म्हणून सद्गुरूप्रती भक्ती असेल ना, तो सद्गुरूला चिटकून राहतो असं महाराज म्हणतात ना, त्याचा अर्थ होतो चिटकून राहतो म्हणजे निष्ठा. त्यांना कुठे दुसरीकडे जायची आवश्यकता नसते, कारण त्याला सगळं काही तिथे मिळणारी श्रद्धा आहे. जे काही तुम्हाला बाहेर खूप छान सांगितलं, सगळीकडे आहेत, फुलं भरपूर असतात ना सगळीकडे. बगीच्यात गेले तुम्हाला खूप सुंदर फुलं असतात, पण आपल्या घरामध्ये आपण 4 गुलाब आले तरी ते सुंदरच असतात. आपल्याला हे समजलं पाहिजे आपल्या जवळ काय आहे, आपल्याला नेमकं काय मिळतं, सहज मिळतं म्हणून आपल्याला किंमत राहत नाही. आणि मग आपण आणखी नवीन काय मिळतं की नवीन कुठे तीर्थक्षेत्र जातो आपण. कुठे? वैष्णोदेवीकडे. वैष्णोदेवीकडे जाऊन वैष्णोदेवी भेटत नाही, पण सद्गुरूंकडे आलं तर तिथे परमात्मा भेटतो, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजे सद्गुरू भक्ती मी म्हणतो ना, ती सद्गुरू भक्ती समजून घ्या. म्हणून कबीर काय म्हणाले, देव आणि दोन्ही समोर जर असतील तर मी काय करेन, सद्गुरूंना नमस्कार. का? कारण सद्गुरू हाच देव आहे, दुसरा देव नसतोच बाजूला कोण. लक्षात घ्या, कबीराने आपलं उगीच सांगितलं, कबीराला माहिती आहे सद्गुरू हाच देव. म्हणून प्रेम गली अति साखरी वहा 2 समाये. 2 म्हणून जायचं नाही तिथे. जब मैं था तभी राम नहीं था, जब राम था तभी मैं नहीं था. मैं जब मैं हूं तभी राम नहीं, जब राम है तभी मैं नहीं. ही भावना झाली होती. म्हणजे सद्गुरूच्या समोर गेलं की मी म्हणून कोण उरतच नाही. मी म्हणून आपण काहीच उरत नाही. इतकं प्रेमभावाने तिथे एकरूपता येते, तिथे वेगळे पण काही उरत नाही. तेव्हा तिथे सद्गुरूंच्या ठिकाणी तो देवभावातून झालेला एकरूपता आहे. म्हणून बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे भक्ती म्हणजे एवढी खरं नाही, आपण ज्ञानातूनच आपण सगळा अभ्यास केला की बस झालं. पण ज्ञान हे अहंकाराला कधी अहंकार तिथे खेचला जाईल हे सांग, नुसतं ज्ञान पकडलं तर. म्हणून ज्ञान प्राप्त झालं
सद्गुरुमुखातून होणार, आणखीन कुठून होणार परत? किती ग्रंथातून वाचलं तरी सद्गुरुमुखातून जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत ते कळत नाही. किती हुशार असून ते माणूस, अगदी ग्रंथाचं तो सगळं विश्लेषण करेल, पण जे खरा बोध घ्यायचा तो बोध घेऊ शकत नाही. त्या बोधातूनच आपल्याला पाहता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान इतकं महत्त्वाचं आहे की तिथे ज्ञानेश्वरी म्हणतात ना, जे ज्ञानाचा कुरुटा ते तू सेवा हा दार म्हणतात, तो स्वाधीन करी सुबटा ओळखून. सेवा भाव तुझ्याकडे आला पाहिजे. तो सेवाभाव म्हणजे काय? आपला मानपान बाजूला कर आणि तिथे जा. नाही तर मी पण डबल ग्रॅज्युएट म्हटलं तर होणार नाही. तिथं डबल ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट याचा काही अर्थ नाही. तो ज्ञान अज्ञान हे व्यवहाराच्या अंगाने वेगळे, परमार्थाच्या अंगाने फक्त चैतन्य स्वरूपाचं ज्याच्याकडे स्मरण आहे तो ज्ञानी, आणि ज्याला चैतन्य स्वरूप फक्त शब्दाने कळतंय तो अज्ञानी. कळलं? किंवा आणि ज्याला शब्दाने कळत नाही तो विपरीत ज्ञानी. तो भक्तच कधी समजत. म्हणून भक्त पण खरा पाहिजे आणि शिष्य पण खरा पाहिजे. दोन्ही गोष्ट, भक्त पण खरा आणि सद्गुरू पण खरा. खरे सद्गुरू आणि शिष्य जर तेवढा त्या लेवलला नाही पोचत असेल तर, इथे शरणागती तिथे प्राप्त होत नसेल तर ते मिळत नाही. परत लक्षात ठेवा, हे सगळं जे मिळवायचं आहे आपल्याला, जो अहंकार आपल्याकडून गेला पाहिजे ते अहंकार दूर होण्यासाठी, आणि तिथे देवत्व तिथे आपोआप प्रगट होते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. महत्वाचं लक्ष, अहंकारच गेला पाहिजे. अहंकार जाण्यासाठी काय? सद्गुरूची भक्ती कर. तिथे तुझा अहंकार कमी 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 होत जाईल. त्या ज्ञान तुझ्याकडे ते आत्मसात आचरणात यायला लागेल आणि त्याच्यातून तुझी प्रगती होईल. जितकं दिव्यत्वाचं ज्ञान ऐकत जाशील तितका तुझा अहंकार हळूहळू कमी होत जातो. पण त्यासाठी सद्गुरू भक्तीच पाहिजे, आणि सद्गुरू भक्तीशिवाय खरा परमार्थ सिद्ध होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे सगळं सद्गुरूंचं महात्म्य एवढ्यासाठी आहे की आपल्याला ज्ञानी व्हायचं आहे. पण ज्ञानी कशाच्या आधारे व्हायचं आहे? सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे. म्हणून किती मला शब्दाने कळलं तरी जोपर्यंत माझ्याकडे मी पण आहे तोपर्यंत ते ज्ञान झालं असं म्हणायचंच नाही. म्हणून कोणीतरी विचारलं तुम्ही ज्ञानी आहेत का? अगदी ज्ञानी पुरुषांना होतं ते माहीत नाही म्हणतात. विचारलं तर म्हणणार, कारण आहे म्हटलं तर अहंकार आला, नाही म्हटलं तर त्याला काय कळत नाही म्हणणार. म्हणून माहीत नाही म्हणणं सोपं उत्तर मधलं. कळलं ना की इथे हा सगळा भाग अभ्यासाचा आहे की ते अंतर्मनामध्ये हे सगळं ज्ञान मुरलं पाहिजे. हा महत्त्व. शब्दाने कळलं, बहिर्मनाच्या अपेक्षे सगळं कळलं, पण तेवढं काही उपयोगाचं नाही. त्या चिंतन मनन श्रवण, आपण जे सांगतो मनन चिंतन श्रवण मनन चिंतन आणि निज ध्यास, त्याच्यातून म्हणून निश्चय पण पाहिजे आणि ध्यास लागला पाहिजे. ध्यास म्हणजे नेमकं काय? तिथे सद्गुरूशिवाय दुसरं काही सुचता कामा नाही. सद्गुरूंना भेटलं पाहिजे, सद्गुरूंशी बोललं पाहिजे, सद्गुरूंना हा प्रश्न विचारला पाहिजे, तो विचार. सतत चिंतन सद्गुरूंच्या स्मरणाचं चिंतन असलं पाहिजे. लक्षात घ्या, त्याला म्हणतात ध्यास. तेच दुसरी बाजू, आपला मुलगा घरी आहे आणि आपण इथे प्रपंच आलोय. अशी एक बाई मला येऊन भेटली. माझं मन लागलं नाही हो शिबिरात. का? मुलगी घरी होती ना. त्याला आसक्ती म्हणतात. मुलीचा ध्यास नाही, मुलीची आसक्ती. सद्गुरूंचा ध्यास. आसक्ती देहभावातून असते, ध्यास हा देवभावातून असतो. ध्यास आणि आसक्ती दोन बाजू सारखीच आहे खरी. ध्यास हे पॉझिटिव्ह भाग आहे आणि आसक्ती निगेटिव्ह भाग आहे. म्हणून माणसाला आसक्ती असते ना, मला मानपान मिळावा ही पण आसक्ती, पैसा खूप मिळावा ही आसक्ती. पैसा हवा, पण पैशाशिवाय आपला काय चालणार नाही असं माणसाला वाटलं तर आसक्ती. लक्षात घ्या. म्हणून आपली नाती गोती असं जे मी म्हणतो ना नेहमी, त्या नात्यामध्ये आपण खूप अडकतो ना. मुलगा मुलगी, नवरा बायको, भाऊ बहीण, तिथे इतकं आपण आसक्त असतो की त्यांच्यासाठी आपण परमार्थ सोडतो. बरेच महत्त्व कुठे आहे? समजा इथे अभ्यास वगैरे यायचं आणि गावानं मुलगी आली, काय करणार?
नाही हो, मुलगी आली म्हणून मी थांबले. म्हणजे आसक्ती आली, ध्यास नाही. कळलं मी काय म्हणतो. आपण जेव्हा इथे एखाद्या ठिकाणी ज्ञान मिळतंय जे आपलं 100% माहिती आहे, तिथे या ज्ञानातून आपल्याला कळतं, तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला करून जो येतो तो खरा भक्त. स्वतःला ऍडजस्ट करतो ना, मला इथे जायलाच पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. इथे ध्यास लागला पाहिजे की आपल्याला हे ज्ञान अनुभवायचं, तिथे मला श्रवण केलंच पाहिजे. आणि त्यासाठी बाकीच्या प्रपंचातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिवशी, मी शनिवार आहे आज, संध्याकाळची वेळ आहे, त्या दिवशी मला तिथे जायचंच आहे. तिथे बाकीच्या गोष्टी मला काही नाही. तेवढ्यासाठी 2 ताससाठी तुम्हाला बाजूला करता येत नाही का, असं जर प्रश्न विचारला तर बऱ्याच लोकांना ते नाही. कारणं भरपूर असतात सांगायला, आणि भरपूर लोक कारणं सांगतात सुद्धा. पण त्याचा अर्थ काय, प्रपंचाची आसक्ती आहे, देवाची भक्ती नाही. लक्षात घ्या. निरीक्षण परीक्षण आपण स्वतःचं असं करा, दुसरं कोणी सांगितलं पाहिजे असं नाही. कोणी सांगितलं हे चुकतं आहे, बरोबर, याची गरज नाही. आपल्याकडे काय आहे, ज्ञानाची जर आसक्ती असेल, तिथे जर ज्ञान मिळतं, कळतं आहे, तिथे आपल्याला आलंच पाहिजे. त्यासाठी बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला करू. आज इथे आलो, तिथे लग्न आहे, मला वाटलं 5:30 6:30 पर्यंत नवरा, तर 7 वाजले तर नवरा नवरी नव्हती. मी ते साहेब ज्यांचं ते वडील होते त्यांना भेटलो, नमस्कार केला, तर हा चहा घ्या, चहा पण ठेवलं होतं, नाश्ता पण ठेवलं होतं. म्हटलं जरा घ्या. मग हा तिथे गेलो आणि मी इथून 7 वाजल्यावर निघून आलो. का, ध्यास. नाही तर खायला प्यायला चांगलं मिळत होतं सगळं तिथे. प्रपंचामध्ये जी आसक्ती आहे ती बाजूला व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर कारणं आपण भरपूर घेतो, एक लक्षात ठेवा. माणसं असं काम आहे, हे काम आहे, इथे मला इथे उशीर होतो, ते उशीर होतो, हे सगळी आपली कारणं आपण सांगतो. कारण आपल्याला त्या गोष्टीची आसक्ती आहे म्हणून कारणं शोधली जातात. ज्याला ज्ञानाचा ध्यास आहे ना, तो हे सगळं बाजूला करूनच येणार. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. एकाच दुसरं क्वचित घटना असते की ती नाही जमत, पण प्रयत्न मात्र इथे येण्याचा ज्याला असतो तो बरोबर आपलं सगळ्या गोष्टी, या दिवशी मला हे करायचं बाबा, एवढं सोडून आम्ही येणार इथे आणि मग तिथे बाकीच्या गोष्टी करायला पाहिजेत. हे जर कळलं तर तुम्हाला ही ज्ञानाचा ध्यास आहे समजा. जर तुम्ही प्रपंचाची कारणं सांगता, त्याचा अर्थ तुम्ही प्रपंचाशी अजून खूप आसक्त आहेत, अजून तिकडे जायला तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. हे निरीक्षण परीक्षण समजून घ्या. प्रत्येकाने आपल्या स्वतःकडे पहा. इथे टीका नाही कोणावर करत आहे. आसक्ती आणि ध्यासाचा संबंध सांगतो. आसक्ती येते कुठून, नाही त्याच्या आसक्तीच्या मागे काय असतं, मोह असतो. मोहाच्या मागे काय असतं, आवड. आवडीच्या मागे काय असतं, इच्छा असते. बघा, एखाद्या लहान मुलाला चॉकलेट दाखवलं, त्याला इच्छा होते पाहिजे, आणि त्याला दाखवलं खिशात ठेवलं, त्याला तो खूप आवडतं. त्याचं सगळं लक्ष कुठे असेल, खिशाकडे. चॉकलेट कधी देणार, ती आवड. आता आवडीतून त्याला मोह होतो, मग तो खिशाला हात लावायला जातो. मोह, दे दे दे, कळलं. नाही मिळत, मग त्याला बेचैन होतो, मग तो राग करतो. आसक्ती. लक्षात आलं. अशी आसक्ती माणसाकडे असं. तर मोह म्हणजे काय, परत खरं काय कळत नाही त्याला म्हणतात मोह. गोंधळलेला गोंधळ असतो. खरं काय, म्हणून अर्जुनाला मोह पडला. मी काय करू, लढाई करू की नको करू, इथं गोंधळला तो. म्हणून अर्जुन मोहे गुंतला, असं ते सांगितलंय ना ज्ञानेश्वरीने. सगळी माणसं अशीच मोहातच गुंतलेली आहेत. इथे यायला हा मोहच बाजूला करायला लागतो. मी प्रपंचातल्या ह्या सगळ्या, म्हणून प्रपंचात इच्छा, आवड, मोह आणि त्याच्यातून आसक्ती आहे. या स्टेपपर्यंत पोचायच्या अगोदर आधी इच्छा काय ती लक्षात. म्हणून इच्छेला वळवा. आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान समजून घ्यायचं आहे. तिथे मला इथे गेलंच पाहिजे, तिथे मग दुसरी कारणं चालणार नाही. लक्षात घ्या. सगळी कारणं ही बाजूला ठेवायची. त्यासाठी अगोदरच प्लॅनिंग करायचं, तिथेच आपण जायचं. तर तिथे खरा अभ्यास होतो,
नाही तर आपण आपल्या सोयीनुसार अभ्यास करायचा म्हटलं तर हरकत नाही, आला तरी हरकत नाही, पण ते अनुभवता येणार नाही. तिथे ही तळमळ पाहिजे. गेल्या वेळी शिबिरात सांगितलं किती वेळ उरलाय ते विचार करा आणि मग लक्षात घ्या की आपल्याकडे वेळ माहीत नाही तर सांगू शकत नाही, कधी बोलावणं येईल कळणार नाही. आणि म्हणून हा सगळा जो अभ्यास आहे लक्षात घ्या. ज्ञानोत्तर भक्ती महत्वाची आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती सद्गुरूंचीच भक्ती असते. इतर देवांची भक्ती ही काल्पनिक भक्ती आहे आणि सद्गुरूंची भक्ती ही सत्य भक्ती आहे. कारण चालता बोलता देव तिथे असतो. ते चालतं बोलतं तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे ज्ञानाचं तीर्थ आपल्याला घ्यायचं असेल तर त्या क्षेत्राला, त्या तीर्थक्षेत्रालाच आपल्याला भेटलं पाहिजे की तिथेच राहिलं पाहिजे. ह्याला ज्याला कळलं तो खरा भक्त. म्हणून खरा भक्त कोण हे लक्षात ठेवायचं की हे सगळं म्हणजे सद्गुरू आहेत, आपल्याला चांगले सद्गुरू मिळाले, तुम्ही चेक नाही केला नाही, पण आहे तिथं ज्ञान मिळालं, त्यांनी निरपेक्षपणे आपल्याला सगळं दिलेलं आहे. मग ही भक्ती आपल्याला जमली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही भक्ती झाली तर प्रगती 100%. ज्ञानही हवं आणि भक्ती यावी, दोन्ही गोष्टी हव्या. नुसती भक्ती उपयोगाची नाही, अज्ञानातून भक्ती उपयोगाची. तिथे त्या चैतन्य स्वरूपाच्या भावातूनच भक्ती झाली पाहिजे. आणि सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूपच. जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं ते चालते ज्ञानाचे बिंब. पाठ आहे की नाही आपल्याला, अवयव ते सुखाचे चोंब, अवघे माणूस पण भांब. लौकिकाने माणूसच दिसणार, तिथे काय मोठा असा प्रकाश विकाश काय दिसतो असं काही नसतं, पण ज्ञानाचा प्रकाश तिथे असतो. लक्षात. म्हणून हा ज्ञानाचा प्रकाश आत्मसात करण्यासाठी शरणागती हवी, श्रद्धा हवी, प्रेम हवं, कृतज्ञता हवी. हे सगळं ज्या शिष्याकडे येतं त्याला ते अनुभवता येतं आणि हे सगळ्यांना अनुभवता यावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.